बऱ्याचशा फॉलोअर्सने विचारलेलं की तुम्ही इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये ज्या ऑर्डर्स तुम्ही एकट्या कशा मॅनेज करता काय. तर म्हटलं चला वर्षाची शेवटची ऑर्डर आहे तर आपले फॉलोअर्स पण विचारून विचारून बिचारे दमलेत. आता म्हटलं यांच्यासाठी स्पेशल हा शूट घ्यायचा. तर असंच 2 ते 3 दिवस गावाला गेली होती. परत ऑर्डर्स आलेली बघा, रात्रीचे 10 वाजले आणि आता ऑर्डर सुरू झालं होतं. गाजर हलवा मी आदल्या दिवशी प्रिपेअर केलेला. ते फार फिरवत फिरवत हात इतके दुखून जाता. थोडा वेळ मिस्टरांनी पण हेल्प केली आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मी 1 आठवड्यापासून ऑर्डर घेणं सुरू केलेलं होतं. पण प्रामाणिकपणे एकाच फॉलोअरनी बुक केलेली होती ऑर्डर. बाकीचे म्हणाले नंतर ठरवूया वेळेवर. आणि मला माहिती आहे मागच्या वर्षीही तसाच गोंधळ उडाला होता, यावर्षीही तसंच होणार आहे. त्यामुळे मला सवय झालेली आहे. माझे जे कस्टमर होते त्यांनी सगळ्यांनी बरोबर 31ची आता ऑर्डर आहे का 30 तारखेला ऑर्डर देणं सुरू केलं. तर 30च्या रात्री संध्याकाळपर्यंत खूप साऱ्या ऑर्डर्स आल्या होत्या. मग फार उशिरापर्यंत भाजी ऑर्डर केली आणि हे सगळं चॉपिंग वगैरे हे माझे हेल्पर्स आहेत, त्यांनी मला हेल्प करून पूर्ण व्यवस्थित चॉप करून रेडी करून दिलेलं. आणि मी फक्त बिर्याणी करायचं काम करते किंवा मग मी जे चॉपिंग वगैरे असतात, बेसिक गोष्टी जे असतात त्यांच्याकडनं मी करून घेते, जेणेकरून माझा पण वेळ वाचतो आणि मी जास्त क्वांटिटीत बनवता येईल मला. आणि असं माझं छोटूसं किचन आहे, इथे मी करते निवांतपणे. हां, विशेष म्हणजे आता तुम्ही मला म्हणणार की तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकट्याच दिसता, एकट्याच करतात. तर कारण हे आहे की मला माझ्या किचनमध्ये उलाढाल केलेली जास्त आवडत नाही. एकाच वेळेला 2-2, 3-3 बायका जर तिथे काम करत असणार तर ते गोंधळ उडतो. त्यानंतर व्यवस्थित तो पदार्थ बनत नाही. त्यामुळे मला शांतपणा पाहिजे असतो. जेव्हा मी किचनमध्ये काम करत असेल तेव्हा मला शांततेत एकटीलाच काम करायला आवडतं. तेव्हाच तो पदार्थही चांगला बनतो आणि माझ्या डोक्यात पण राहतं की कशात काय टाकलं, किती टाकलं ते. आणि राहिला गोष्ट प्रमाणाचं, तर मी प्रमाण याच्यासाठी कोणाला सांगत नाही कारण हे माझं सगळं रँडम असतं. मी असं माझं पर्टिक्युलर फार ग्राममध्ये, अर्धा किलो 50 ग्रॅममध्ये अशा काहीच प्रकारचं माझं मेजरमेंट नसतं. मी सगळ्या गोष्टी अंदाजाने टाकते, माझ्या हिशोबाने टाकते. कारण ती डिश माझी आहे ना, मी इन्व्हेंट केली ना माझ्या पद्धतीने, तर म्हणून सगळं अंदाजे बघा, मीठसुद्धा मी माझ्या अंदाजाने टाकते. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला रेसिपी शेअर नाही करता येत. कारण कसं सांगणार ना, ही रेसिपी माझी आहे त्यामुळे मी माझ्या अंदाजाने कुठला एखादा पदार्थ किंवा एखादा इन्ग्रेडियंट्स किती टाकायचा तो मी ठरवते ना. त्यामुळे त्याचं मी एकदम मोजून मापून नाही केलेलं. तर आजच्या ऑर्डरची जवळपास 7 किलो बिर्याणी होती, व्हेज दम बिर्याणी होती आणि गाजर हलवा होता. 2.5 ते 3 किलोचा गाजर हलवा होता. 40-45 ते 50 काहीतरी आलू वडे वगैरे होते असे. तर असं सकाळपासून सुरू झालेलं. सकाळी म्हणजे चॉपिंग वगैरे करून बायका निघून गेलेल्या 12:30-1 पर्यंत त्यांचं ऑलमोस्ट सगळं झालेलं चॉपिंग वगैरे. आणि त्यानंतर मग माझं काम सुरू होतं. तर मी पण थोडा ब्रेक घेतला, आमचं जेवण खावण निवांतपणे आवरलं आणि मग दुपारपासून मग मी हे काम सुरू केलं. तर एका साईडला राईस चढवून घेतला, त्यानंतर एकीकडे भाजी करायला घेतली. आणि आता हे जास्त क्वांटिटी असल्यामुळे तिथे जास्त वेळ लागतो बऱ्याचपैकी, आणि भाताला शिजायला पण आणि भाजीला पण. मग तेवढा वेळ मग मी माझं थोडंफार इकडे तिकडे मुलांकडे बघणं असं चालू होतं अधूनमधून. आता या भाजीत काय टाकलं असेल त्याचंही उत्तर देते. या भाजीत आपलं काही वेगळे इन्ग्रेडियंट्स टाकले नाही. कोथिंबीर, त्यानंतर कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट, आपले मिरची मसाले रेग्युलर, बस एवढंच आहे. त्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि दही, बस हे मसाले टाकले. त्यानंतर भाज्या टाकल्या. ही झाली आपली व्हेज दम बिर्याणीची तयारी सुरू. तर असं एक 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 करत करत माझा संध्याकाळचे 4-5 होता. तरी विशेष म्हणजे ऑर्डर वेळेवर बनली बरं का, पण पोर्टरच मिळेना लवकर. किती वाईट ना. म्हणजे मी माझं काम वेळेवर करते पण पोर्टर वेळेवर मिळेना. मग झाला थोडा डिले 15-15, 20-20 मिनटाचा, पण मोस्ट प्रोबॅबली मिळाले सगळे आणि वेळेवर ऑर्डर पोहोचल्या यावेळेस पण. आणि एकादशी असल्यामुळे चिकनच्या ऑर्डर पण आल्या होत्या बऱ्याच, पण मग मी त्या कॅन्सल केल्या. असं नाही का मला करून द्यायचं नाही आहे, पण मग असं बॅलन्स केलं की व्हेजची जास्त आहे आणि चिकनची कमी होती ना, त्यामुळे मग मी प्रायोरिटी व्हेजला दिली आणि मग मी चिकनची नाही घेतली. कारण
माझ्याकडे पण तेवढे भांडे किंवा मला वेळ तसला पाहिजे ना, ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट पण मी व्यवस्थित केलं की नाही, मी किती कॅपॅसिटी किती आहे माझी बिर्याणी करायची, त्यानंतर मग माझ्याकडे भांडे किती आहे, वेळ किती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेट करून मी तेवढ्याच ऑर्डर्स घेतल्या. आणि ज्या लोकांच्या ऑर्डर्स मी नाही देऊ शकली त्यांना खरोखर मनापासून सॉरी, की झालं ते तसं वेळेवर. कसं मी सगळ्यांना नाही सर्व करू शकत, माझी पण एक लिमिट आहे, मी किती करू शकते, किती वेळात करू शकते, त्या हिशोबानेच मी ऑर्डर्स घेतलेल्या. आणि असाच प्रवास होता माझा आजचा दिवसभराचा. आणि पुढचं बघा आता तुम्ही कसं वाटतं ते. तर इथे मी रायता बनवत होते. तर 6 ते 7 किलोच्या बिर्याणीला मी जवळ साधारण 4 ते 5 किलो दही घेतलेलं रायत्यासाठी. आणि भाज्या घेतल्या पातेलंभर. हे सगळंच काकडी, कांदा, काकडी, कांदा आणि टोमॅटो असं होतं ते. थोडं गाजर किसून टाकलेलं. तर अंदाजानेच घेतलेलं, असं काही नाही की मोजून मापून तेवढंच घ्यायला पाहिजे. कमी पडलं तर परत घेते. पण मिनिमम मी एवढं घेतलेलं होतं, हे एवढं पातेलंभर घेतलेलं. पण नंतर शेवटी ना जेव्हा मी भरलं तर थोडं कमी पडलं होतं, तर तेव्हा मी परत बनवलेलं 1 किलो दह्याचं रायता परत बनवलेला. तर असंच सगळं आपल्या अंदाजाने असतं, काहीही प्रमाण ठरलेलं नसतं माझं. कारण बऱ्याचशा बायका आता कोणी दही किती टाकायचं त्यावर कोणी पाणी टाकतं, पण मी फक्त दही यूज करते, त्यामुळे मला दही जास्त लागतं. आणि कोशिंबीर पण चांगली लागायला पाहिजे की नाही.